तर मग कुठं चालू आपण? ओके, तर मग आज आम्ही फिरायला जात आहोत आणि ते फिरायला आम्ही जात आहोत ते कसं झालं हे तुम्हाला अक्षराचा धक्का बसलेला असेल, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. ऍक्च्युली काल रात्री मी खूप रडले. भैयाने फिरायला जायचं म्हटलं, मग भैया ठीक आहे म्हटलं जाऊया, मग आम्ही आज फिरायला. त्यामुळे सगळ्यांनी मला थँक्यू म्हणा माझ्यामुळे फिरायला. कुठे चाललंय माहित नाही, फिरायला चाललोय आपण बीचला चाललो. बीचला येस. आणि माझी ना लाता मारून रडत बसलेली, कुशीत घेऊन बसलेली. आणि तुम्ही स्पेशल सीट वर बसलाय ना दोघं आपका बच्चा है भाई. बच्चा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती माहित नाही कुठं चाललं. तर आपण आलो आहोत विठ्ठल बिरदेव मंदिर या ठिकाणी. आणि कोल्हापूर पासून 24 किलोमीटर अंतर असलेल्या पट्टणकोडोलीचा श्री बिरदेव म्हणजे समस्त हातकणंगले तालुक्याचं दैवत. पट्टणकोडोलीतील बिरदेव यात्रा इथे भरते. यात्रा काळात भाकणूक ऐकण्यासाठी लाखो भाविक येथे येतात. ढोल ताशांच्या केताळाचा निनाद, छत्र्या, बाशिंग आणि तोरणांच्या महिरीपीत अब्दगिरीच्या छायेत विठ्ठल बिरदेव नामाच्या गजरात आणि भंडारा, खोबरे, लोकरीच्या मुक्त हस्त उधळणीने श्री विठ्ठल बिरदेवाच्या महायात्रेची सुरुवात होत असते. जगभरातून इथे लाखो भाविक जमा होत असतात. फायनली आम्ही तारकली येथे निघायचं ठरवलेलं आहे आणि चला आमच्या सोबत. बच्ची आई गडिया जमता गडी बसलेलो आम्ही बिर्याणीच मला पोशी पण बसलेलो काय करू. होय, त्याला म्हटलं मी आहे तुला बोर्डिंगला सोडणार आहे. नाही, माझं मी जातो बोर्डिंगला, मला जायचंच आहे. आणि आम्ही दाजीपूर येथे स्मॉल ब्रेक घेतलेला आहे चहा सरबत यासाठी. तर दाजीपूर येथे सात्विक हॉटेलमध्ये आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला आहे. थोडासा सरबत साठी चहा बंद केलाय पूर्णपणे, त्यामुळे सरबत साठी थांबलोय आम्ही. आणि इथं कोकणातला पाऊस पडत आहे आणि आम्ही ह्याच्यात ड्रायव्हिंग करत आहोत. ते पण फायटिंग करायला पावसात फायटिंग. आणि आम्ही तुला कसं दिसलं चिन्या बघा ना फायटर झोपाळू लोक. आणि तुम्ही आश्चर्यचकित झाला असेल की माझी केस कुठं गेली, माझी केस कुठे गेली. सगळं मम्मीमुळे झालं. माझी केस जबरदस्त धागू नको सोडून म्हणते. माझी केस तर जबरदस्ती एवढी छोटी करून घेतली, तुम्ही बघू शकता. कसं दिसते ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मला माहितीये मला आवडलेलं नाहीये, तरी पण मी कापलेलं आहे, तरी तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ही आहे ही पोरगी कोकणातली एंट्री. एकच बोलायला बो आहे. जोरदार वादळ वाऱ्यासारखं पाऊस. फास्ट जात नसते रे पावसामुळे, रस्त्यावर पाणी पडते, जात फिरत नाही. या आज कुठं घेऊन जाणार पावसात?
तारकली ओके तारकलीमध्ये हॉटेल मालवण स्वाद आणि इथं आम्ही स्टे केलेला आहे. खूप मस्त निसर्गाच्या सानिध्यात असं हे जागा आहे. आणि कैऱ्याची झाड आहेत, तिथे पपई आहे, ते नारळाचं कोकोनट ट्री अशी खूप सारे झाड आहेत आणि 2 कैऱ्या पण आता उचलल्या आम्ही. फक्त आता खूप भूक लागली आणि आज आम्ही खाणार आहोत सी फूड. मग तुम्ही पण जर कधी तारकलीमध्ये ओके तारकली जे काय आहे तिथे आला तर तुम्ही पण या कोकणातल्या जेवणामध्ये या. प्लस तिथे आम्ही जिथे जात आहोत आता खायला आणि तुम्हाला दाखवू तिथे या आणि सी फूड ट्राय करा. कसं आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. सांग नक्की, नाहीतर खाण्याच्या नाही सांगते. बांगडा फ्राय आणि फिश करीवर मस्त असा ताव मारला आणि गडबडीत व्हिडिओ करायचा राहिला. आणि सकाळी सकाळी पहा आंबे काढण्याचं काम इथं चालू झालेलं आहे. शीतल कोठावळे या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी राहिलो तिथली झाडे दाखवतो म्हणून आपली झाडे दाखवायला लागलोय. बाबा काय आंबे काढायला मागा लागला आता एक काढलेत त्यांनी. अरे एवढं येऊन आणि बास आणि इथं मस्त अशा बागा आहेत. कोकण तर निसर्गरम्य असं हे कोकण पहा. मस्त सकाळ सकाळ ही झाडे पाहूनच मन असं फ्रेश आणि आनंदी होतं. आणि इथं पाठीमागेच आपला समुद्र राज्य आहे आणि त्याला भेटायला थोड्याच वेळात आपण जाणार आहोत. आणि तोपर्यंत इथं त्या हॉटेलमधल्या ज्या ताई आहेत त्या आमच्यासाठी घावणे करत आहेत. तर इथं घावणे रेडी झालेले आहेत. कोकणातले प्रसिद्ध ब्रेकफास्ट ना इथला सकाळ सकाळी घावणे. लसूण, ओली मिरची, खोबरं, मीठ आणि नारळाचं पाणी. त्यामुळे जरा गोडपणा येतो. चिंच वगैरे घालतात पण आवडली तर कैरी वगैरे वापरतात. हा म्हणजे आपल्या आवडीनुसार तुम्ही त्यात मग ऍड करू शकता. आणि ही खोबऱ्याची चटणी. ए मनाने खा. कसे आहेत? यम्मी म्हण यम्मी. बॉलने खेळायला लागलेत म्हणून बॉल खेळायला लागला. आपली मम्मा इथं आणि चिनू येत नाहीये आमचा. त्याला भीती वाटत आहे पाण्याची. आणि येणार ना तो थोड्या वेळाने येतो. चला पाण्यामध्ये मस्त मज्जा करायला. चिनू येणार आहेस काय? थोडस. कोकणात विशेषतः समुद्र ठिकाणी गेल्यानंतर न कळत प्रत्येकाचं बालपण इथं जागं होतं. आणि मस्त असं आम्ही पण इथं एन्जॉय करत आहोत.
या खेळायला. आणि आयन समुद्राच्या पाण्याला भीत आहे पहा, आत जायला नको म्हणत आहे आणि रडू चालू आहे त्याचं. पण ह्याच्यातून किडे येणार. शिंपलाय का ते, वास मारते का. असं म्हणतात पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे कोकण. कोकणचे समुद्रकिनारे, कोकणची माणसं, कोकणची खाद्य संस्कृती. प्रत्येक वेळी जेव्हा मी एखाद्या सुंदर समुद्र किनाऱ्यासमोर उभी असते तेव्हा त्याच्या लाटा मला कुजबुजतात असं वाटतं. जर तुम्ही साध्या गोष्टी निवडल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिला तर जीवन जगणं अगदी सोपं होऊन जातं. बोटिंगचं पण आहे इथे बघा. आणि चिनू मला ओरडायला यायला, कारण की त्याला पाठवले की मी त्याला घेऊन जायला आली आहे. पण मी इथं सध्या तरी मोबाईल ठेवायला आली. ओके, देन चिनू पळायला. पकडू काय, येऊ काय, चल. क्रिकेट सुरू आहे इथं. आमची बॅग आहेत, बॉल. आणि चल आता थोड्या वेळात भेटूया. इथं कावळे पण खूप आहेत. काव काव बाय. काय सापडले हे? बटरफ्लाय खजाना, समुद्री खजाना. आणि फर्स्ट लास्ट गोष्ट हे सगळं मी शोधून दिले त्याला. समुद्री खजाना मिळालेला आहे. हे नोरेम मी शोधले. मला सगळ्यात जास्त आवडलेलं सुपाऱ्या. बापरे. मगापासून हे करता आलं नाही तुला? समोर पहा, असं तुळशी वृंदावन दिसतंय. पाठीमागं पहा, घनदाट असं वडाचं झाड आहे आणि त्याच्या पारंब्या पहा कशा खाली आलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा तारकर्लीचा आपला इथला पर्यटन जे स्थळ आहे तिथे भेट द्यायचं ते संपलं आणि आता आपण नेक्स्ट जाणार आहोत राजकोट किल्ला.